तुम्ही इकडे तुमची गाडी घेऊन येताय तर गाडीचे पार्किंग चार्जेस किती आहे तुम्हाला? स्टडी टेबल आता अभ्यास काय झालं लागला? हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. आणि अनायानी न सांगता सीट बेल्ट लावलाय. व्हेरी गुड अनाया. आणि कॅप चष्मा सर्व लावून चाललेली आहे. काय प्लॅनिंग आहे? वेअर आर यू गोइंग? कर्नाला बर्ड सेंच्युरी. कर्नाला बर्ड सेंच्युरी. पण आपण कर्नाला मध्ये बर्ड बघायला नाही चाललोय, आपण ट्रेक साठी चाललोय ना मम्मा? मम्मा पण आहे इकडे. झाली सर्व तयारी? कॅश वगैरे घेतली? तिथे रेंज नेटवर्कचा वगैरे प्रॉब्लेम असते, गुगल पे मध्ये इश्यू येईल म्हणून कॅश वगैरे कॅरी करतोय. आणि आज काय आहे? आज अनायाला सुट्टी आहे ना अनाया? मला वाटलं की आज संडे आहे म्हणून चाललोय, पण नंतर मम्माने सांगितलं की आज गुरु नानक जयंती आहे ना मम्मा, म्हणूनच अनायाला सुट्टी आहे. आणि आपण सुट्टी असल्यावर कुठे जातो? बाहेर फिरण्यासाठी ना अनाया? अनायाचा थोडा मूड ऑफ आहे म्हणून ती जास्त ऍक्टिव्ह नाही ना अनाया? चांगला मूड आहे तिला. चांगलं आहे ना? स्टार भेटलाय. कशात भेटलं सांग? मला स्कूल मध्ये स्टार भेटलाय, क्लासचा स्टार म्हणजे स्टार ऑफ द फोर्थ नाईट भेटलाय तिला. स्टार ऑफ द फोर्थ नाईट भेटलंय तिला. उमा कॅश आणायला गेली आणि या बाजूला बघताय तुम्ही मच्छीवाली ताई लोक दिसतात तुम्हाला. बांगडा, कुप्पा, बोंबील, कोलंबी, काळे मासे, भरपूर सारे मच्छी आहे ना अनया? हे लोक म्हणजे सेक्टर टू सेक्टर जातात आणि मासली विकत असतात बघा. चला आता सर्व काही ट्रॅव्हलिंग बिफोर फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यात. सीएनजी वगैरे पण आहे आणि इकडनं हार्डली 15 ते 20 किलोमीटर आहे ना उमा कर्नाला? तर जाऊया ना अनया? एक्सायटेड आहेस ना ट्रेक साठी? तिथे तुला मोर पक्षी पण बघायला भेटणार आहेत. पण सध्या आता तुझ्या समोर 4 घोडे येतात. चला कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी पोचलोय पलसप्याला आणि एक पहिला स्टॉप घेतलाय ना. आज सुट्टी होती, उमा काय लवकर उठली नाही, नाश्ता वगैरे बनवला नाही. आणि आपण या साईडला आल्यावर ते आपली साबुदाणा खिचडी नेहमी फेवरेट असते. तो पण एक दुसरा कारण आहे नाश्ता नाही बनवायचा. आणि अनयानी पण तीच खिचडी घेतली आणि मी मिसल घेतली. तर आता 11:30 वाजलेत. आता ट्रेकिंगचा काय प्लॅन? कधी लोक सकाळी जातात आणि आम्ही बघा दुपारी 12 वाजता ट्रेकिंगला चाललोय. काय अनया लवकर उठली असती तर लवकर गेलो असतो ना. नेक्स्ट टाइम पण आता तिचं शाळा चालू असते ना तेव्हा तिला लवकर उठायला लागते ना, म्हणून सुट्टीमध्ये ती तिची झोप पूर्ण करत असते. चालेल चल काही हरकत नाही, जाऊया आपण आरामात हळूहळू मजा करत जाऊया. आता नाश्ता करून घेऊया. आणि किती वाजले? दुपारचे 12 वाजलेत आणि पोहोचले आपण कर्नाला पक्षी अभयारण्य. याच्या आधी आपण आलेलो ना उमाच्या आई बाबासोबत, पण कोणालाच एंट्री नव्हती दिली. मला आणि आणायला दिली होती कारण आपण 3च्या नंतर आलो होतो. जर इकडे येत आहे तुम्ही ट्रेकिंगसाठी तर सकाळी या किंवा 3च्या आतमध्ये या. आणि बघा इथं लिहिलंय 60 रुपये एंट्री आहे आणि 30 रुपये छोट्यांसाठी आहे. आणि जर तू फॉरेनर असलीस ना अनया तर तुझ्यासाठी 120 डबल. तर मंडळी आलोय आता कर्नाल्याला. आणि जर तुम्ही इकडे तुमची गाडी घेऊन येताय तर गाडीचे पार्किंग चार्जेस किती आहे तुम्हा? 195 रुपये. आणि ब्लॉगिंगसाठी कॅमेरा घेऊन येताय तरी तुम्हाला 195 रुपये भरायला लागतील. आणि एंट्री तिकीट 30 रुपये आहे ना, सॉरी 60 रुपये दोघांचे आणि आणायचे 30 रुपये. जर असं गाडी पार्किंग आणि जर कॅमेरा आम्ही घेऊन गेलो असतो ना तर 540 रुपये भरायला लागले असते. म्हणून आम्ही विचार केला की वर्थ नाहीये 195 रुपये पार्किंगसाठी, 195 रुपये कॅमेरासाठी. म्हणून आपण ब्लॉग जो आहे तो आपल्या आयफोन वरती करणार है ना. फोनसाठी काही चार्जेस नाही, फोन घेऊन जाऊ शकता तुम्ही. तर आलोय आता, मस्त वातावरण आहे, पूर्ण झाडं आहेत. आता जाऊया आणि पुढे काय बघायला भेटतं ते बघूया. आणि आलोय आता जिकडे पक्षी ठेवलेत ना तिकडे. आणि बघा सुंदर मोर बघायला भेटते तुम्हाला ना अनया? थोडे पंख गेलेले आहेत. पंख फैलवणार आहे काय? नाही गेलेले आहेत. पंख फैलवणार आहेस? हे मोर या बाजूने बघा. मोर हे बघ लव बर्ड्स.
चला आता पक्षी वगैरे बघून झाल्यावरती जाऊया कर्नाला किल्ल्याकडे. वे टू कर्नाला फोर्ट. 2-2.5 किलोमीटरचा रस्ता आहे. आणि जर तुम्हाला पाण्याची बॉटल वगैरे घ्यायची असेल तर तिथे घरगुती एक हॉटेल पण आहे, तिकडनं घेऊ शकता. वैष्णोदेवीचा ट्रेक किती केलेला आहे ना या 13 किलोमीटरचा ना. आता 2-1 किलोमीटरचा ट्रेक आहे. मस्त जंगलामध्ये एन्जॉय करा आणि पुढे काय चांगला स्पॉट भेटला तर भेटूया. चला. आणि ट्रेक करताना आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर भेटले. नमस्कार ताई. नमस्कार. काय नाव तुमचं? सारिका. सारिका ताई आहे तिकडे. हाय, तुझं नाव काय? छोटी श्रीया. श्रीया. आली ट्रेक करून आली. हो बोल. मस्त. टी शर्ट वरती एन्जॉय लिहिलंय बघा. केलं एन्जॉय केलं ट्रेक? हो. हा, पूर्ण फॅमिली सोबत आलेत का? नमस्कार. चालेल चला. थँक्यू. चला चला. चल अनया. बघ श्रेया करून आली ट्रेक. तू पण कर आता. मूड चांगला कर. मूड काय एवढा ऑफ आहे तुझा? चल. ट्रेकिंग करायला येत आहे तर शूज घालून या. चप्पल सँडल घालून नका येऊ ना. माझा कॉन्फिडन्स नाहीतर हे बघा असे रस्ते आहेत. खतरनाक रस्ते आहेत. एकदम कच्चा रोड आहे. प्रॉपर ट्रेकिंगचा कॉस्ट्युम घालून आले तर अतिउत्तम. आणि पाणी नक्की कॅरी करा जर 12 वाजता ट्रेक सुरू करते तर. ना अनया. नेक्स्ट टाइम आम्ही लवकर. बापरे अनया, काय रस्ता आहे हा. जेव्हा घरातनं निघालो उमा तेव्हा विचार केला की सरळ रस्ता असेल ना. रस्ते बघा कसे आहेत चढायला. चढ अनया. त्या दिवशी मम्मी पप्पाला तिथपर्यंतच बर्ड सेंच्युरी पर्यंतच येणार होतं, पण पहिल्यांदा चाललोय वरती किल्ल्यापर्यंत. बघा कसे रस्ते आहेत. खतरनाक एकदम ना अनया. मजा येते एकदम. ॲडव्हेंचर काइंड ट्रेक होऊन जाते. मम्मा अक्षय कुमार आहे. आणि मंडळी पुन्हा एकदा स्टॉप घेतलाय आणि मस्त वाटतं. एकदा जंगलामध्ये बसल्यासारखं ना. चारो तरफ एकदम झाडीच झाडी. जर पावसाळ्यामध्ये आले असतं ना तर इथनं वॉटरफॉल पण येत असेल ना. झरे पण वावत असतील. थंडगार वाटत असेल. पण आता दुपारचा 1 वाजलाय पण गरमी बिलकुल जाणवत नाही ना अनया. आणि अनया पण मस्त चढते. आणि जे ट्रेक करून परत येतात ना ते सांगतात की वर जाऊन काही फायदा नाही कारण फोर्ट बंद आहे. तर आपण जिथपर्यंत आपल्याला जाता येईल तिथपर्यंत जाऊया आणि एखादा व्ह्यू कॅप्चर करायला बघूया. ओके चला. चला. लडकी आता रेडी आता मस्त एकदम फिट झाली. चल बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. चल अनया आता इथपर्यंत आली. काय थांबायचं. स्टडी टेबल वाटते खूपच मस्त आहे. स्टडी टेबल आता अभ्यास. काय झालं ए मम्मा. काय झालं. लागला पाय. लचकलं नाही ना. पडली. लचकलं नाही ना. काहीतरी. काय नाही. चल थोडंच राहिलंय आता. अया. जा जा. काय नाही. लागलं नाही ना. हा अया. पॅन्ट माकली बघ जरा घास तिला. चल ये. तर मंडळी 2:10 झालेत आणि आलो आपण परत. कारण उमाचा पाय घसरला तेव्हापासून मूड ऑफच झाला ना. उमा दुखत वगैरे नाही ना. हा. आणि उतरल्या इकडेच तुम्हाला एक महाराष्ट्र शासनचं हॉटेल भेटतंय जिथे चिकन थाली, भजी, वडापाव सर्व काही भेटतंय ना. तिकडेच आलोय काहीतरी खाण्यासाठी. म्हणजे वर जात आहे ट्रेक करून परत येत आहे पूर्ण घामाघूम होत आहे ना. म्हणून आता मस्तपैकी एक थम्सअप पिलं ना नाही आपण. आणि आता जेवण मागूया. सकाळी जर गेलं तर एक प्रकारची एक्सरसाइज होऊन जाईल ना. भारी एकदम. आणि दुपारच्या टायमाला बिलकुल जाऊ नका कारण मध्येच झाडं नाही. जाम गरम होते. ऊन लागते ना. आणि ट्रेकिंग सोपं नाही आहे. प्रॉपर ट्रेकिंग गिअर्स घालून या. शूज जे काय आहे ते सर्व प्रॉपर ट्रेकिंगचे सर्व घालून या. तेव्हा तुम्ही आरामात चढू शकता. आता आपण मागवली चिकन थाली, भजी. येऊ द्या मग टेस्ट कशी आहे इकडची ते सांगूया. आणि आलेली आहे चिकन थाली. चिकन थालीमध्ये चिकन सुक्का, रस्सा, भाकरी, भात, लिंबू, कांदा सर्व काही भेटतंय. आणि आणण्यासाठी आपण भजी मागवली. कशी आहे भाजी आणि भाकरी खातेस. मस्त एकदम मस्त आहे ना. हा महिला मंडळींचा आहे हा हॉटेल. सर्व महिला मंडळी 15 जणी आहेत एकत्र येऊन हा हॉटेल चालवतात. घरगुती चव आहे असे सांगतात. मस्त आहे चिकन पण.
आणि जी भूक लागते ना ट्रेकिंग करून आल्यावरती चिकन खाणेच भाग आहे, म्हणजे एकदम भारी आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही टाईपचे तिथे जेवण भेटते. आणि आण्याने काय मागवली? बटाट्याची भाजी. पहिले कांदा भाजी मागवलेली, पण आता बटाट्याची भाजी मागवली. किती जणी आहो टोटल? 12 जणी. मग दररोज चालू असतं हे हॉटेल? दररोज चालू असतं. इतर दिवशी चौघी येतात. अच्छा, इतर दिवशी चौघी येतात. आणि सर्व काही भेटते ना? व्हेज नॉनव्हेज मटन पण भेटते, थाली, मच्छी थाली पण भेटते. मच्छी थाली ऑर्डर केली, मच्छी थाली, चिकन थाली सर्व असतं. मच्छीमध्ये काय भेटते? मच्छी पीस असतो ना, कुठची सुरमई, पापलेट, हलवा याचे पीस सगळं मिळतंय. सर्व मिळतं. चालेल. आणि चव पण चांगली आहे. तुम्हीच बनवताव ना? आमच्या सर्व मला बनवतात. सर्व महिला बनवतात ना? चालेल. धन्यवाद. झुणका भाकरी आहे, परत वेज थाली आहे, पुरी भाजी आहे, चिकन थाली, मच्छी थाली, मटन थाली, कोंबडी वडे मिळतात, झुणका भाकरी सर्व. पिठला भाकरी, झुमका भाकरी सर्व ना? पुरी भाजी नाश्त्यापासून सर्व काही भेटत असते. पुरी भाजी, परत जे सांगतील ते बनवून देतो. जे सांगतील ते बनवून देतात बघा. गरम गरम. हा, एकदम घरगुती भाकरी तर एकदम सॉफ्ट आहे, मस्त आहे एकदम. चला, जर ट्रेकिंग करायला आल्यावरती घरगुती जेवणाचा स्वाद घ्यायचा असेल तर नक्की एकदा भेट द्या ताईंच्या हॉटेलला. चालेल. समर्थ कृपा महिला मंडळ. समर्थ कृपा महिला मंडळ. आणि वाघ पण बघायला भेटते वरनं. चला आता जेवूया आणि मग बघूया काय होतं. मंडळी, कर्नाल्यावरनं आल्या आपण व्हिडिओ संपवायला विसरलो, म्हणून आता सकाळी संपवतोय. आणि कर्नाल्याला पोचल्या जो आम्हाला शॉक बसला पार्किंग चार्जेस ऐकून, ते एकदम खतरनाक होता ना उमा. आणि त्याच्यानंतर तुम्ही ब्लॉगिंगसाठी कॅमेरा घेऊन जाताय तर त्याच्या पण तेवढेच पैसे. म्हणजे लोक तिकडे जात असतील आणि तिथूनच निघून जात असतील, असा आमचा रिॲक्शन होता तेव्हा. असं वाटत होतं कुठं आलंय. मॉलमध्ये पण गेले तुम्ही तर हार्डली कार पार्किंगचे 30 ते 40 रुपये घेतात, पण कर्नाल्याला गेल्यावरती 195 रुपये कार पार्किंगला भरायला लागतात. म्हणूनच आम्ही कर्नाल्याचा एक सबवे आहे त्याच्या पलीकडे आमची गाडी पार्किंग केली. कसा वाटला तुम्हाला आमचा कर्नाल्याचा ट्रेक नक्की कमेंट करून सांगा. पूर्ण किल्ल्यापर्यंत जायचा आमचा प्लॅनिंग होता, पण मध्येच समजलं की आम्हाला की किल्ला बंद आहे, म्हणून आम्ही ते अवॉइड केला आणि परत आलो. पण जो घरगुती जेवण आहे तिकडे खूप सुंदर जेवण भेटतंय, तर नक्की जावा. कर्नाल्या ट्रेक जातोय तर चिकन थाली, फिश थाली पण तुम्ही पहिले ऑर्डर करताय तर तेही भेटते. आणि आण्याने खूप मजा केली ट्रेकिंगमध्ये. आणि लवकर जावा, आमच्यासारखं 12 वाजता नका जाऊ. खूप मजा येईल तुम्हाला कर्नाल्या ट्रेकला. म्हणजे आपल्या जवळपास एवढा भारी ॲडव्हेंचर काइंड ट्रेक आहे ते आपल्याला आज समजलं. तर कसा वाटला ओव्हरऑल व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल, इथपर्यंत बघितलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि भेटत राहा चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल दॅन टेक केअर, बाय बाय.